Solve the influence line diagram for a simply supported beam having length 10 मीटर. इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम सॉल्व करायचं आहे एका बीमसाठी ज्याची की लेंथ 10 मीटर आहे आणि त्यावर युनिट पॉईंट लोड ऑफ 1 किलो न्यूटन इज पासिंग ऑल ओव्हर द बीम. एक युनिट पॉईंट लोड आहे 1 किलो न्यूटनचा जो की पूर्ण बीमवर पास करतो आहे लेफ्टपासून राईटपर्यंत ऑफ द सेक्शनच्या. फाइंड द रिॲक्शन्स आर ए अँड आर बी. ऑल्सो फाइंड शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट ड्यू टू द मुव्हिंग लोड ॲट अ सेक्शन. म्हणजे या मुव्हिंग लोडमुळे होणारे जे काही शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट आहे ते फाइंड आउट करायचे आहे सेक्शनवर विच इज लोकेटेड ॲट डिस्टन्स 3 मीटर. आणि हा जो सेक्शन आहे तो लोकेट झालेला आहे 3 मीटरवर फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. सगळ्या डायग्रामचा कंपल्सरी आहेत. सगळ्यात पहिले सिम्पली सपोर्टेड बीम ड्रॉ करून घ्यायचं एक. हॅविंग लेंथ 10 मीटर. 10 मीटरची लेंथ आहे आणि सेक्शन लोकेट आहे लेफ्ट सपोर्टपासून 3 मीटरवर. इथून 3 मीटर ॲप्रॉक्सिमेट घ्यायचा. आणि एक युनिट पॉईंट लोड आहे मुव्हिंग युनिट पॉईंट लोड आहे 1 किलो न्यूटनचा जो की ओव्हरऑल बीमवर पास होतो आहे. तर आपण त्याला इथे घेऊ 1 किलो न्यूटनचा. हे डिस्टन्स इथपासून इथपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे सो याला आपण एक्स मानू. इथं ए हा बी आणि या सेक्शनला आपण सी देऊ. सो स्टेप 1 सगळ्यात पहिले रिॲक्शन्स फाइंड आउट करू. रिॲक्शन्स म्हणजे आर ए अँड आर बी. सो स्टेप 1 इज इक्वल टू आर ए अँड आर बी. आर ए आणि आर बी फाइंड आउट करायसाठी समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. समेशन एफ वाय म्हणजे जे पण व्हर्टिकल फोर्सेस आहे सगळ्यांची ॲडिशन. तर व्हर्टिकल फोर्सेस कोणते? आर ए वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह, हा -1 कारण हा खाली चालला आहे आणि आर बी प्लस कारण वरती चालला आहे इज इक्वल टू 0. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 1. हा 1 तिकडे गेला पॉझिटिव्ह होऊन गेला. याला दो इक्वेशन नंबर 1. यानंतर टेकिंग मुवमेंट ॲट बी पॉइंटर मुवमेंट घेतली की मग इन आर ए इंटू 10 मायनस आर ए हा क्लॉकवाईज चालला आहे बीकडे याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स 10 आहे. सो त्यानंतर -1 मायनस याच्यामुळे येईल कारण हा अँटी क्लॉकवाईज चालला आहे बीकडे. सो -1 इंटू डिस्टन्स काय आहे आता आपल्याला ह्या लोडपासून ते ह्या बीपर्यंतचं डिस्टन्स माहिती नाही आहे. मग आपण काय करू ह्या 10मधून जर आपण हे एक्स डिस्टन्स मायनस केलं तर आपल्याला ह्या 1पासून त्या बीपर्यंत डिस्टन्स भेटून जाईल. सो 10 मायनस एक्स इज इक्वल टू 0. त्यामुळे आर ए इज इक्वल टू 10 × 10 आणि 10 एक्सचा एक्स. ही पूर्ण टर्म इथं मायनसला आहे तिकडे गेल्यावर प्लसला होऊन जाईल. मग 10 मायनस एक्स अपॉन हा 10 तर मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाईडला होऊन जाईल 10. ही आली आर एची व्हॅल्यू. पुट आर ए इन इक्वेशन 1. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 1. 10 मायनस एक्स अपॉन 10 प्लस आर बी इज इक्वल टू 1. Therefore आर बी इज इक्वल टू 1 मायनस 10 मायनस एक्स अपॉन 10. ही पूर्ण टर्म इकडे पॉझिटिव्हला तिकडे गेल्यावर निगेटिव्हला होऊन जाईल. नंतर 10 हा 10 इथं मल्टिप्लायला होईल 10 इंटू 10 इंटू 1 10 इज इक्वल टू 10 मायनस एक्स अपॉन 10. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह आहे सो जेव्हा हे ब्रॅकेट खोदलं जाईल तेव्हा साईन अपोजिट होऊन जातील. हा 10 प्लसला आहे तर हा मायनसला होऊन जाईल. मग 10 मायनस 10 0 आणि हा एक्स निगेटिव्ह आहे तर मग हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. मग उरेल फक्त आणि फक्त एक्स अपॉन 10. ही आली आपली आर बीची व्हॅल्यू. दिसतंय खरंच? अरे हो ना. असंच पकडतो. अरे पण मी हे तो खोललेला आहे रे.